तर ज्या महत्त्वाच्या नद्या आपल्याला दिसायला भेटत आहेत जसं की कोणती, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, हां, नंतर पुढे काय बरं का, काळू, उल्हास, दहिसर, नंतर पुढे काय, माहीम. हे जे काही आपल्याला दिसायला भेटत आहेत या आपल्या नद्या काय आहेत, या उत्तर कोकणामधल्या नद्या आहेत. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की यार यांना ज्या ज्या काही नद्या आहेत त्या कोणत्या जिल्ह्यामधून जात आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर हे लक्षात ठेवण्यासाठी दमनगंगा नदी टाकायचं त्याच्यावरती, यूट्यूबवरती. दमनगंगा नदीचा आजूबाजूचा परिसर बघून घ्यायचा, कशी दमनगंगा नदी दिसते. 2 मिनिटाचाच व्हिडिओ बघायचा, जास्त नाही बघायचा. सूर्या नदी कशी असते, वैतरणा कशी असते, तानसा कशी असते, हे नावं तुमचे तेव्हा अजून लक्षामध्ये येऊन जातील की नाही यार तानसा नदी ना अशी अशी होती बरं का, आणि या जिल्ह्यामधून गेली होती बरं का. असं जर तुम्ही केलं ना तो क्वेश्चन कसा बी आला तरी तुम्हाला दुसरा अलीकडचा पण क्वेश्चन सॉल्व होऊन जातो. तर मग आता ठीक आहे, हे नद्या तर मी सांगतो तुम्हाला, वैतरणा, तानसा, ठीक. ते बघा आता, कोकणातील सर्व नद्या सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेस वाहणाऱ्या तीव्र उताराच्या उगम असतात. बरोबर. पुढे 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 दमनगंगा, हे पण झालं. हा वाला पॉईंट बघा रे. कोकणाच्या नद्या 49 किलोमीटर ते 155 किलोमीटर इतक्या लांबीच्या असतात. म्हणजे तुम्हाला हे दिलेले पूर्ण रेंज दिलेली. कोकणातील ज्या की नद्या आहेत ज्या सह्याद्री पर्वताकडून येतात आणि इकडे तिकडे जातात दिसायला भेटतात, 49 किलोमीटर ते 155 किलोमीटर एवढ्या लांबीच्या आहेत. काही पुस्तकामध्ये 80 ते 130 किलोमीटर दिलेली आहे. ते दोघं बात तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोकणाच्या ज्या की नद्या आहेत ते 49 पासून ते 155 पर्यंत जाताना दिसायला भेटतात. तर बघा बरं पुढे काय, 49 किलोमीटर ते 155 किलोमीटरपर्यंत, आणि खाली काय दुसऱ्या पुस्तकामध्ये 180 ते 130 दिले म्हणे असं म्हटलेले. पुढे कोकणातील उल्हास व वैतरणा या 2च नद्या मोठ्या आहेत. तर कोकणातील बघा, कोकणातील 2 मोठ्या नद्यांची नावं कोणती, उल्हास आणि वैतरणा. तर उल्हास आणि वैतरणा या कोकणातील 2 मोठ्या नदींची नावं लक्षात घ्या. कोकणातील नद्यांची जी की लांबी असते, नद्यांची लांबी 49 किलोमीटर ते 155 किलोमीटर असते. दुसऱ्या पुस्तकामध्ये 80 ते 130 किलोमीटर दिसायला भेटेल. गोष्टींना लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा वाचा. पुढे कोकणातील सर्वात लांब नदी असून तिची लांबी 122. बघा काय म्हणलेले, कोकणातील सर्वात लांब नदी जी की आहे ती उल्हास नदी असून तिची लांबी 122 किलोमीटर आहे. काही पुस्तकामध्ये ती 130 किलोमीटर दिली. ओके, तर लक्षात घ्या कोकणामधील लांब ज्या नद्या आहेत त्या लांब नद्या कोणत्या, वैतरणा आणि उल्हास सांगितले. उल्हास ही सगळ्यात मोठी लांब नदी आहे, तिची जी की लांबी आहे ती 122 किलोमीटर असते. ठीक आहे, आपण नद्यांबद्दल बघत आहोत. ओके, आणि तुम्हाला मी त्यांच्या लांब्या सरासरी लांब्या पण सांगून दिलेल्या आहेत. ओके, तर बघा आता आपण ट्रिक बघून घेऊ. ट्रिक बघण्याच्या अगोदर नाव वाचून घेऊ. मग उत्तर कोकणामध्ये असणाऱ्या ज्या की 10 नद्या आहेत त्या आपण 10 नद्या लक्षात घेऊन घेऊ. दमनगंगा, वरुली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, दहिसर, माहीम हे जे काही आहेत या नद्याचं नाव आपल्याला दिसायला भेटत असतात. ठीक आहे, तर बघा बरं का आता या नद्या कशा लक्षात ठेवता येतील. या नद्या जर बघायला गेला तर तुम्हाला दिसायला भेटत असतं. बघा, दमनगंगा नदी सर्वात लांब नदी वैतरणा आहे. सर्वात लांब कोणती आहे, वैतरणा आणि उल्हास आहे ना. तर वैतरणा आणि उल्हास आहे. तर कोकणामधली उल्हास आणि वैतरणाची किती लांबी आहे, वैतरणाची लांबी सांग, उल्हासची पण लांबी बघ. उल्हास आणि वैतरणा दोघांची लांबी बघा आणि मग सांग मला. ठीक आहे, तो बघा दमनगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, दहिसर, माहीम आपण आपल्या डोक्यामध्ये शब्द घेतलेत. आता बघा गमत. तर दमनगंगा 154, कशाची वैतरणा 154, वैतरणा 154, आणि दुसरी कोणती ती उल्हासची बघ. तर बघा आता तर आता काय म्हणायचं माहिती आहे का, दमल्यावर दमनगंगा ना, दमल्यावर सूर्यावरती वैतागला कोण, तानसा नावाचा कोणतरी असेल गड्या, तानसा. ठीक, दमल्यावर सूर्यावरती वैतागला तानसा घरी येऊन काय करतोय, भात खातोय काहीतरी काला मोडून. ठीक आहे, काला मोडून तो भात खातोय काला मोडून. त्याला कसं वाटतंय बरं, उल्हासित होतोय तो. भात खाल्ल्यानंतर काला मोडल्यानंतर तेव्हा जाऊन तो कुठेतरी उल्हासित झाला. पुन्हा दही वगैरे मागतोय तो, दही वगैरे मागत आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. राईट, काय म्हणलं मी, दमल्यावरती सूर्यावरती वैतागला तानसा
घरी आल्यानंतर भात खाल्ला, काला मोडला, उल्हासित झाला, दही मागितली. राईट. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर कोकणातल्या नद्या लक्षात ठेवता येतील. ओके का रे? कळालं का? तुम्हाला क्रम विचारतील तर तुम्हाला वरच्या नद्या किंवा खालच्या नद्या जर का थोड्याफार बी पाठ राहिल्यात ना तरी येऊन जाईल. 122 आहे. 122 आहे का? मग वैतरणा सगळ्यात लांब नदी लक्षात घ्या. वैतरणा इथं लांब नदी घ्या. ओके. कोकणातील उल्हास व वैतरणा 2 मोठ्या नद्या आहेत आणि इथं काय आपण काय लक्षात ठेवणार आहेत तर वैतरणा जो की आहे तो वैतरणा नदी मोठी आहे. ठीक आहे. लांबी. आता ही बात तुमच्या लक्षात आली का? चला बरं का आता बघू आपण. दमल्यावर सो दमनगंगा, दमल्यावर वरोली, दमल्यावरती दमनगंगा वरोली, दमल्यावरती सूर्या नदी, वैतागला वैतरणा नदी, तानसा भातसाई किंवा भातसा, काळू उल्हास, दैसर मागितला मी शॉर्ट माही. अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. काय झालं रे? ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही बात लक्षात राहील का रे? या वरच्या 10 नद्या लक्षात ठेवा. दमनगंगा वरोली सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू उल्हास, दैसर माहीम. पण आपल्याला यांच्यासोबतून लक्षात काय काय घ्यायचं आहे? यांच्यासोबत हे लक्षात घ्यायचं आहे की दमनगंगा वरोली सूर्या हे कोणत्या जिल्ह्यामधून गेलेले आहेत, यांच्यावरच्या खाड्या कोणत्या आहेत ते फायनली जाऊन कळणार आहे आपल्याला. फायनली जाऊन ते कळणारच आहे. ठीक. हां. तर गमा बघ पुढे बघा. हॅलो. हां बोल. पिंजाळ पण आहे ना नदी? खूप सारे आहेत. हे 10च नाही आहेत. हे फक्त 10 नाही आहेत. याच्यामध्ये खूप साऱ्या नद्या अजून आहेत. आलं लक्षामध्ये? तो आपण जे ना फक्त मेन नद्या घेतल्या. ठीक. हां. तर बघा नंतर पुढे जर बघायला गेलात तर काय आता आपण मध्य कोकणामध्ये जाऊ. मध्य कोकणामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत बरं का? पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगवती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बाव असे जे काही आहेत आपल्याला किती नद्या दिसायला भेटत असतात. तर या जे काही जवळजवळ आपल्याला एवढ्या नद्या दिसायला भेटत आहेत. अजून बाकीच्या बारीक बारीक नद्या पण असतील पण महत्त्वाच्या नद्या जे काही आहेत त्यांची नावं आपण लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे. तर पाताळगंगा आपल्याला माहिती ना, पाताळगंगा वेगळी करणारी. अंबा, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, भोगवती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बाव अशा पद्धतीने दिसायला भेटते. मग आता बघूया एक एक करून. तर एक एक करून बघू आता काय काय दिसायला भेटेल बरं का. आपण म्हणूया की पाताळमध्ये गंगा आणि अंबा लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी करतोय आपण. ठीक. तो गंगा आणि अंबाना कुंडलिका घेण्यासाठी जातात. कुंडलिका घेण्यासाठी जातात आणि डिस्कस करतात. काय डिस्कस करतात बरं का? म्हणतात की का भोगते सावित्री भार जगाचा. काय डिस्कस करतात बरं का? ॲक्च्युली काळ येते राईट की नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? का भोगते सावित्री भार जगाचाला तुम्हाला जोग म्हणायचं आहे. त्यामुळे ती जोग शब्द तुमच्या डोक्यात शिरला गेला पाहिजे. जर तुम्हाला जगाच्या ऐवजी तुम्हाला कळणार नाही की जग काय विषय, त्या ट्रिकांचा असं नुकसान होतो. एक तर ट्रिकांना पुन्हा रिव्हिजन द्यावी लागणार, नाहीतर दुसरी बात काय तुम्ही नद्यांची रिव्हिजन करा. आलं लक्षात? ते असं. तो पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगवती, सावित्री, भार, जोग राईट की नाही. तेव्हा काय म्हणणार आपण बरं का? पाताळमध्ये गंगा आणि अंबा कुंडलिका घेण्यासाठी जात आहेत राईट आणि डिस्कस करतात की का भोगते सावित्री भार जगाचा इथपर्यंत आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. आता इथं काहीतरी वेगळंच आहे. वासिष्ठी जगबुडी शास्त्री बाव याच्यामध्ये काहीतरी ट्रिक काढणाऱ्याने गाणंच काढून ठेवलं आहे. ट्रिकवाल्याने गाणंच काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तो काहीतरी ॲक्च्युली काही बी जोडून जे ना आपण हे लक्षात ठेवतोय. पण सगळ्यात महत्त्वाची बात म्हणजे काय, त्या नद्या तुमच्या कोरल्या गेल्या पाहिजे डोक्यामध्ये. पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगवती, सावित्री. नंतर हे वालं तो वाचताना पण तेच भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बाव हे वाचन याला असं वाचन लक्षात ठेवायचं. ठीक. तिथपर्यंत तुमच्या लक्षात आलं काय? जोगपर्यंत आलं का लक्षात रे? हो. ठीक. पुढे काय? वशिष्ठी. आता ही शिष्टी जे ना ॲक्च्युली शिष्टी कसं बोलतात ते शिष्टी वशिष्टी आहे ना, ते या शब्दाला वशिष्टीला काय म्हणतात? वशिष्टीला शिष्टी. तो शिट्टी वाजली गाणं बोलायचं तर गाणं. शिट्टी वाजली म्हणायचं. शिट्टी वाजली जग बुडली शास्त्री बुवा. इथं काय म्हणायचं? शास्त्री बाव. आता हा बाव पण शब्द कोरला गेला पाहिजे. शिट्टी वाजली जग बुडली शास्त्री बुवा. आता शास्त्री बुवा जे की आहेत ॲक्च्युली ते बुडताना दिसायला भेटत आहे. आपण काय म्हणणार बरं का? शिट्टी वाजली जग बुडली शास्त्री बुवा आहे वर. शास्त्री बुवा आहे वर. पुढचं गाणं तुम्ही जोडून घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दिसायला भेटत आहे. तो शिट्टी वाजली मी वशिष्ठी जग बुडली शास्त्री बाव.
ॲक्च्युली असंच वाचत राहायचं तुम्ही, बरोबर ती लिंक लागून जाते. सो पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, तो राईट. उत्तरेकडून दक्षिणेकडे या नद्या एवढ्या इतक्या इथपर्यंत. ठीक आहे का? खूप साऱ्या ट्रिका असतात, तुम्हाला काय करायचं काही बी करा, नद्या मात्र पाठवू द्या. ठीक आहे. या अशा पद्धती पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, भोगवती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, भाव. राईट. आता पुढे जाऊ. तो इथपर्यंतही झाले मध्य कोकण. मध्य कोकण नंतर आता दक्षिण कोकणमधल्या नद्या. राईट. काजळी, मुचकुंडी, काजवी, शुक, देवगड, आचरा, आचरा, कर्ली, तेरखोल. आचरा, कर्ली, तेरखोल. कचरा, कर्ली, तेरखोल. काहीतरी वेगळ्या ठिकाणी दिसायला भेटतात. आता बघू बरं का कोणकोणती. बघा, काजळी, मुचकुंडी, काजवी, शुक, देवगड, आचरा, कर्ली, कर्ली हे जे नाही कर्ली, हां हे कर्ली, तो कर्ली, तेरेखोल. आता ॲक्च्युली जे काही ना बनवताना तुम्ही बनवू शकता, असं काही विषय नाही आहे. थोडंसं मी तुम्हाला हे बी देऊन दिलं ना तर तुमच्या पद्धतीने. आणि उलट काय करायचं, ट्रिक शोधताना दुसऱ्यांच्या ठिकाणी करायचं, आपण शोधायची. जर तुम्हाला बनवायची असेल ना आपण शोधायची, कारण की आपली ट्रिक जास्त समजेल आपल्याला का जगाची ट्रिक समजेल आपल्याला भारी. आपण शोधायची, आपलं काहीतरी जोडायचं. आणि ट्रिक शोधताना काय आयडिया करायची की कमसे कम जे ना 2-2 शब्द तरी यायला पाहिजे. जसं की मुचकुंडी, काजवी यांच्यामधले ना 2-2 शब्द यायला पाहिजे. मला लक्षात. हां, तर मग आता इथं काय विषय, इथं काहीतरी वेगळाच विषय आहे तर त्याला मी एवढं खास काही समजून सांगू शकत नाही. पण तरी पण बघा, वर्गामधली एक मुलगी असते, काजळी लावून असते, राईट की नाही. काजळी लावून असते तर तिचे जे ना काजळी लावून असते आणि ती डोळे ना जरा मिचमिच करते, डोळे मिचमिच करते. मुलांना वाटतं की अरे डोळे आपल्याकडे मिचमिच करते काय. तो एक मुलगा जो की आहे देवाकडे जातो, शुक्रदेवाकडे जाऊन म्हणतो की मी कारली खाईल. कोणत्या लेवलला जाईल, खालच्या लेवलला, पण ती मुलगी मला भेटू दे. राईट. अशा पद्धतीचे काहीतरी 5 ट्रिक आहे. तो बघा, काजळी, मुचकुंडी, काजवी, शुक, देवगड, आचरा, कर्ली, तेरखोल. आता हे कसं जुळतं बघा. काजळी, मुचकुंडी, तो काजळी, मुचकुंडी आपण काय म्हणायचं ॲक्च्युली त्या काजळी, मुचकुंडी त्या पोरगीला मुचकुंडी वगैरे काही म्हणत असेल किंवा काजळी, तो मुचकुंडी त्या पोरगीचं नाव म्हणून घ्या. तिने काजळ भरली, तो काजळी, मुचकुंडी असं नाव द्या. उलट असं केलं तर उलट तुमच्या डोक्यामध्ये जास्त बसेल. तो काजळी, मुचकुंडी त्या पोरगीचं नाव मुचकुंडी असेल. काजळी, मुचकुंडी, काजवी पण त्याला म्हणा. तो 3 शब्द त्याला त्याच्या पोरगीसाठी जी ना ती मुचकुंडी जी कोणी असेल ना त्या मुचकुंडीसाठी तुम्ही असे अलंकारिक शब्द द्या. काजळी, मुचकुंडी, काजवी. राईट ना. काजळी, मुचकुंडी, काजळी. किंवा आपण काय म्हणूया बरं का, असं म्हणून काजळी जी आहे ना, काजळ लावलेली जी की मुलगी आहे तिने डोळे मचमच असे हे केले. मुचकुंदी म्हणजे काय, डोळे हे केले. राईट का. तो काजवी म्हणजे काय, त्या पोरगीलाच आपण काजवी म्हणत आहे. पुढे जाऊन काय झालं, ॲक्च्युली शुक्र आहे. शुक्र, देवगड, तो शुक्र देवाकडे जाऊन आसरा ॲक्च्युली आसरा म्हणजे आशीर्वाद म्हणायचे. तर आचरा. सो ॲक्च्युली काय म्हणतात की बाबा मी काय करणार, मी कारली पण खाईल. राईट का. मी कारली पण खाईल. तर मी कारली पण खाईल, मला जे काही आहे असला विषय होऊ दे. आलं लक्षात. तो काजळी, मुचकुंडी, काजवी, शुक्र. तुम्ही असं बोलण्यामध्ये बी घेतलं ना तरी ते लक्षामध्ये राहून जातं. राईट. काय म्हणायचं, काजळी, मुचकुंडी, काजवी, शुक्र, देवगड, आचरा, कर्ली, तेरखोल. ओके, लक्षात राहून जातं. रिव्हिजन करा, 2-3 दिवस रिव्हिजन करा, सगळं डोक्यामध्ये राहून जाईल. या अशा पद्धतीने वरून जे काही खाली येताना आपल्या नदींची नावं दिसायला भेटत असतात. आणि याच्यावरती क्वेश्चन विचारले, जसं की काय बरं का, आता मी घेतले इथं हे काही क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. बघा बरं का, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम. आता रत्नागिरी मी तुम्हाला बोललो ना, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या आहेत पहिले हे बघणं जरुरी आहे. प्रश्न विचारला आहे, पूर्व परीक्षेमध्ये विचारला आहे STयाच्या. ठीक आहे. तर त्यामुळे आपण बघू ते नकाशा. मी आता कमी आणला नकाशा जेवढे मॅक्झिमम नकाशा आणतो ना तेव्हा अजून डोक्यामध्ये बसते बात. ठीक आहे. हां, तर बघा बरं का, आता म्हणले की उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणले ना आपल्याकडे क्रम आहे. कोणत्या क्रमामध्ये आपले बसत आहेत बरं का, बघून घेऊ ना आपण. पहिले मला सांगा तुम्ही, मला एक सांगा, रत्नागिरी कोणत्या भागामध्ये येतो रे. रत्नागिरी कोणत्या भागात येतं रे. दक्षिण कोकणमध्ये आणि मध्य कोकणमध्ये पण रत्नागिरी असते. ठीक आहे. तर मग आता रत्नागिरी नद्यांतली तुम्हाला क्रम विचारला आहे ना, मग रत्नागिरी म्हणजे आपण एक काम करूया, आपण अर्ध्या नद्या इथून घेऊ शकतो मध्यामधल्या. ठीक आहे. मग बघा बरं का, वशिष्ठी, सावित्री, भारजा आपल्याकडे आली का, अजून भारजा तर आली नाही, आचरा आलेली. सावित्री, वशिष्ठी, जोग कुठे गेली, ही सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, या आहेत त्या 4 नद्या. बघा रे क्रम लागतोय का. सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी हाच आहे का, हाच क्रम आहे का तो, का उलट झाला. सावित्री, वशिष्ठी, जोग, भारजा. सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. ऑप्शन ए. आलं लक्षात.
सावित्री भारद्वाज जोग वशिष्ठी तुम्ही वाचणार पहिला दिवस आहे ना, तो तुम्ही म्हणजे गोष्टींचा रिव्हिजन करायचा पहिला दिवस आहे, त्यामुळे जे की नाही इथं तुम्हाला ते लक्षात राहील. बघा पुढे जाऊन. टिंबटिंब ही उल्हास नदीची उपनदी आहे. नकाशामध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. उल्हास नदीची जी की आपण बघा उल्हास नदी वरती होती, त्या उल्हास नदीची उपनदी आपण बघू बरं का. कुठे ते दुसऱ्या PDF मध्ये होती, ती दुसऱ्या PDF मध्ये होती, बघून घेऊ तरी पण. हे बघा हां इथं येते. उल्हास नदीची उपनदी कोणती दिसायला भेटते रे नकाशामध्ये? ते एवढं खास दिसायला भेटत नाही गड्या. ही उल्हास नदी मला उद्या नकाशा आणावा लागेल, नकाशावरून तुम्हाला मी ॲड करून देईल, म्हणजे मग ते बरोबर होईल. उल्हास नदीला कोणती नदी भेटलेली आहे? आता मुरवाडी, एकतर मुरबाळी असेल किंवा काळू. काळू तर मेन नदी आहे, भातसा पण मेन नदी आहे, मुरवाडी पण मेन नदी दिसायला भेटते. ते बघू तरी ऑप्शनमध्ये काय दिलं आहे. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन सॉल्व्ह होतील ते, एवढा काही विषय नाही. तर आता ही उपनदी आहे तर कोणती बरं का? आता इथे काळू नदी होती का रे? काळू शब्द होता आय थिंक, तो काळू शब्द असेल मे बी. बघू पुढे जाऊन. धर्मतीची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे सांगा रे? धर्मतीची खाडी रायगडामधून गेली होती. धर्मतीची खाडी रायगडातून गेलेली आठवते का? तर त्या सगळ्या खाड्या मी तुम्हाला सांगतो. अजून खाडीबद्दल पण बाकी आहे, नद्यांबद्दल पण बाकी आहे. हे क्वेश्चन वाटल्यास आपण नंतर सॉल्व्ह करू, एवढा काही विषय नाही आहे. ठीक आहे. काठावर बसले आहेत हे पण सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. हे क्रम लावायचे आहेत आपल्याला, हे क्रम लावायचे. तर तुम्हाला मी सध्या जेवढं सांगितलं आहे तेवढं तुम्ही लक्षामध्ये घ्या. पहिले सांगा बरं, हा शेप कोणाचा आहे? हा शेप कोणाचा आहे? आहेत का तुम्ही? औरंगाबाद. हां ठीक. हे सांगा, महाराष्ट्रातील कोकण पट्टीची रुंदी साधारणपणे किती आहे? 52 ते 60. चला पुढे. घाटांची घाट बघू आपण, कोकणामधले घाट बी बाकी आहे. महाराष्ट्रातील सीमेलगत टिंबटिंब राज्य व टिंबटिंब केंद्रशासित प्रदेश आहेत. 3 राज्ये 0 केंद्र. सहा घटक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. दमन दीव वगैरे जे काय आहे ना ते घटक राज्य. 6 कोणते? गुजरात, मध्य प्रदेश, इकडे काय छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, दादरा नगर हवेली. हां ते दादरा नगर हवेली, राईट. सो 6 आणि 1. पुढे जो वन सेवामधला क्वेश्चन येतो. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? कशाने झाली रे? उद्रेक भूशम मूळ काय तो, पण उद्रेक वरून आपण जायचं. तो जो ज्वालामुखीचे जे उद्रेक वगैरे होतात त्याच्याने झालेले आहेत, राईट. पुढे चला. खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पठाराची की सह्याद्रीची झाली होती ना निर्मिती? ते काय? सह्याद्रीची निर्मिती महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीने झालेली आहे. कोकण किनारपट्टीची निर्मिती कशाने झालेली आहे? प्रस्तरभंग काय ते त्याच्याने झाली. सह्याद्री आणि सह्याद्री काय? सह्याद्री तेच ना मग. सह्याद्री तर काय सांगितलं होतं? माउंट, कोणता माउंट सांगितलं होता? मधला तो आपला हां, तर ते मधले इकडचे तिकडे तसेच राहून जाणार, मधला उठून जातो ते वाला, राईट ना. पुढे कुठे होतं रे? खलाटी हा शब्द खालीपैकी कशाशी संबंधित आहे? दुसरा सखल भाग, राईट की नाही. कोकणाचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग जो की असतो त्याला म्हणतो आपण खलाटी. पुढे चला, याचं उत्तर मात्र मला काढून द्या तुम्ही. भौगोलिक क्षेत्र प्रमाणाप्रमाणे जिल्ह्यांचा चढता क्रम लावा. चढता क्रम, इथं काहीतरी सगळ्यात शेवटी मोठा चढता क्रम लावायचा आहे. बघा बरं, या चारींपैकी सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? पहिले मला हे सांगून द्या तुम्ही. अहमदनगर, पुणा, नाशिक, सोलापूर, गडचिरोली, अमरावती. याचा अर्थ असा आहे की सगळ्यात मोठा कोण रे? सगळ्यात मोठा कोण या ऑप्शनपैकी? अमरावती. तर या जे काही दिलेलं नाही, सगळ्यात मोठा अमरावती आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी ऑप्शनमध्ये क पाहिजे. अमरावती सगळ्यात शेवटी पाहिजे. कुठे क आहे? इथं नाही आहे, इथं क आहे. ऑप्शन 2 बरोबर. एकटलं आलं लक्षात?
तुमचे पहिले 10 आणि शेवटचे 10 असतील ना तुम्हाला उत्तर काढता येईल. पुढं पुणे जिल्ह्यास किती सीमा लागून आहे हा क्वेश्चन घेतला होता आय थिंक मी. किती आहेत रे? 5 आहेत. 5 आहेत ना. हां 5 आहेत. एकदा चेक करून घ्या तरी 5 आहेत. प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते 2 विभाग? कोकणचे 2 उपविभाग नाही आहे त्यामुळे ह्याची दिला आहे. आलं लक्षात? प्राकृतिक विविधतेमुळे कोकणाचे 3 उपविभाग आहे. कोणकोणते? उत्तर, दक्षिण आणि तिसरा कोणता सांगितलं तुम्हाला मी? उत्तर, दक्षिण आणि मध्य कोकण. आणि आता हे खाली जे काही आहेत नाही हवाला भाग, मी हवाला भाग तुम्हाला नंतर सांगतो. हो ठीक आहे. तर एवढं तुम्ही हे करा नंतर, म्हणजे असं टाईम नाही घेणार. उद्या मी 10-15 मिनिटामध्ये या सगळ्या ट्रिका सांगून देईल. मग आपण आपल्या मध्य भागाला लागून देऊ. मधले भाग म्हणजे सह्याद्री पर्वताला. सह्याद्री पर्वत आणि पठार. पठार तर एवढं काही नाही. पठारामध्ये काही डोंगर येत नाही. ते पठारच आहेत. तर डोंगर तर काही येणार नाही. थोडेफार काही नद्या वगैरे येतील फिरून फारून, तेवढं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. थांबतो इथं. आणि तुम्ही या सगळ्या नद्या जर का बघून घेतल्यात ना तर नदी प्रणालीमध्ये तुम्हाला खूप सोपं जाईल. कारण की हेच क्वेश्चन नदी प्रणालीमध्ये रिपीट होतात.